पुढील वर्षाचा गणेशोत्सवही पर्यावरणपूरक व्हावा यासाठी मुंबई महापालिकेने मूर्तिकारांना शाडूची माती आणि जागा मोफत उपलब्ध करून देण्याचं ठरवलं आहे। गणेश उत्सवाच्या नियोजनासाठी मुंबई महापालिकेने आयोजित केलेल्या बैठकीत पालिका प्रशासनाने ही माहिती दिली आहे। मात्र पर्यावरणपूरक गणेश उत्सवासाठी केवळ माती देऊन जबाबदारी झटकता येणार नाही, तर या विषयाचे राजकारण थांबवले पाहिजे असे मत मूर्तिकारांच्या संघटनेनं व्यक्त केलं आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर 2020 मध्ये बंदी घातली होती। मात्र विविध कारणांमुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडली। बंदी घालून 4 वर्ष झाली तरी सार्वजनिक मंडळे आणि मूर्तिकार त्यांना POPच्या वापरापासून प्रवृत्त करण्यासाठी राज्य सरकारसह अन्य यंत्रणा अपयशी ठरल्या। वरून उच्च न्यायालयाने महापालिका राज्य सरकार यांच्या भूमिकेवर वारंवार ताशेरे उडवले। त्यामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर आलं की दरवर्षी POP बंदीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत येत असतो। पुढील वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा म्हणून पालिकेने आत्तापासूनच नियोजन सुरू केलं असून या बाबतीची एक प्राथमिक बैठक गेल्या आठवड्यात पार पडली। या बैठकीला गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी, गणेशोत्सव समन्वय समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीत POPला सक्षम पर्याय देण्याकरिता CPCBसह एक बैठक घेण्याचा ठराव करण्यात आला। तसेच या बैठकीत पुढील वर्षाकरिता मुंबई महापालिकेतर्फे मूर्तिकारांना पर्यावरणपूरक मूर्ती घडवण्यासाठी मोफत जागा आणि शाडूची माती देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे।